तुम्ही स्वतःची वेगळी ओळख गृहीत धरून बसला आहात, तेच तुमचे मूळ पाप आहे. श्री निसर्गदत्त महाराज. टू द पॉइंट, नेमकं आणि मोजकं बोलणं, मुद्द्याला धरून बोलणं आणि समजवणं ही संतांची खासियत आहे, स्पेशालिटी सर्व संतांची. आणि त्या अनुषंगाने उदाहरणं देणं ही त्यांची खासियत आहे. पण मूळ मुद्दा ते अगदी प्रखर शब्दात सांगतात आणि मग त्या अनुषंगाने अवांतर गोष्टी आपल्या लक्षात येण्यासाठी मग आपल्याला समजवतात. आजही तसंच आहे त्यांचं. आजच्या प्रवचनातलं त्यांच्या वाक्य आहे की तुम्ही स्वतःची वेगळी ओळख गृहीत धरली, हेच मूळ पाप आहे. आता आपल्यासारखे सामान्य संसारी जीव त्यांना समोर हयात असते आणि आपण लेक्चर ऐकलं असतं तर म्हटलं असतं, अहो आमची वेगळी ओळख काय महाराज, ही ओळख मिळवण्यासाठी तर आम्ही इतके वर्ष प्रयत्न केले किंवा करतोय. समजा आपलं वय लहान आहे तर आम्ही शिक्षण घेतोय, डिग्री घेतोय, त्यामुळे आम्हाला नोकरी, संसार, कुटुंब, जगात पोझिशन, ही आमची ओळख अजून बदलती आहे. तरुण वयात, मध्यम वयात थोडी सेटलमेंटकडे येते ती ओळख. काहीतरी थोडंफार अचीव केलेलं असतं, थोडंफार समाधान लाभलेलं असतं, कष्टाला थोडंफार यश मिळालेलं असतं. आणि अजून वृद्ध आयुष्याच्या अखेरच्या कालावधीत जे जे करण्यासारखं शक्य आहे आपल्या स्वतःची ओळख निर्माण करायला, आपलं कुटुंब, आपल्या समाजात स्थान म्हणा, किंवा आपल्या स्वतःच्या बाह्य समाधानाकरताच इतकं जरी आपण म्हटलं तरी जे जे आवश्यक आहे ते आपण वृद्ध अवस्थेला जेव्हा येतो, म्हातारे होतो, तेव्हा ते बऱ्यापैकी केलेलं असतं. त्यामुळे ती ओळख निर्माण झालेली असते. आणि इथे तर महाराज म्हणतात, तुम्ही स्वतःची वेगळी ओळख गृहीत धरली. आता ही वेगळी आणि मग मूळ अशी कुठली आहे? आणि ते म्हणतात हे पाप आहे चक्क. कारण ते व्यावहारिक दृष्टीने बोलतच नाही आहेत. कुठलेही संत असं म्हणत नाहीत की तुम्ही व्यावहारिक दृष्टीने चुकीचे आहात. ते म्हणतात ते सगळं बरोबरच आहे, ते करणं प्राप्तच आहे. किंबहुना त्यांनी ते सर्व करूनच चालले आयुष्यात. त्यांनी संसार, समाज, नियम, व्यवहार सगळे पाळले. हे सर्व जे काही निसर्गदत्त महाराज सांगतात, ज्यांना आपली मूळ ओळख हवी आहे, मी नक्की कोण आहे असं ज्यांना वाटतंय की हे शरीर जे त्याला कालावधी आहे, टाईम बाउंड आहे, त्याचा पिरियड झाला, त्याचा कालावधी संपला की ते नाहीसं होणार आहे, टोटल व्हॅनिश. त्याच्या सर्व आयडेंटिटी सकट राहणार आहेत फक्त स्मृती, आठवणी, फोटो, स्टॅच्यू. सगळीकडचं नाव त्याचं निघून जाणार, काढून टाकणार. अगदी सर्टिफाय करून, डेथ सर्टिफिकेट म्हणतात त्याला. मग नक्की कोण आहे असे ज्यांना प्रश्न पडलेत त्यांच्यासाठी निसर्गदत्त महाराज सांगतात की तुम्ही स्वतःची वेगळी ओळख धरलीत, बाह्य. मी XYZ आहे, माझं हे कुटुंब आहे, माझं हे शिक्षण आहे, माझा हा पैसा आहे, घर आहे, दार आहे, माझी पोझिशन आहे. ती बाह्यात ठीक आहे, पण तीच धरून तुम्ही जेव्हा मृत्यूला सामोरे जाणार, हा देह सोडणार, हा तुमचा देह जेव्हा सर्व आयडेंटिटी लेस होणार आहे, अशा व्हॅनिश होणाऱ्या, मृत्यू पावणाऱ्या गोष्टीचंच तुम्ही सबळ पुरावा समजतायत तुम्ही असण्याचा. बाह्यात ठीक आहे, तो सबळ पुरावाच आहे. पेन्शनर्सना पण दरवर्षी जाऊन आपल्या आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सांगावं लागतं की मी जिवंत आहे, तेव्हा ते पेन्शन पुढे वर्षभर चालू राहतं. किंवा मध्येच मृत्यू पावले तर तसं त्यांच्या नातेवाईकांना जाऊन सांगावं लागतं. ते बाह्यात सगळं बरोबर आहे. बाह्यात तुमची बाह्य आयडेंटिटी सांगितलीच पाहिजे आणि त्याच्यावरच व्यवहार राहतात. पण ज्यांना हे असं वाटतं की ही बाह्य आयडेंटिटी टेम्पररी आहे, काही लाईफ लाईन जेवढी आहे तेवढीच आहे, मग माझी आयडेंटिटी काय आहे खरी? का मी असंच आपलं या गिरणीत दळत बसायचं धान्य हे माझं स्वतःचं?
दाणे बनायचे आणि ते गिरणीत त्याचं पीठ व्हायचं. असं ह्या जगाच्या रहाट गाडग्यात, जगाच्या गिरणीत मी सारखं स्वतःचं दळण करून घ्यायचं का, पीठ करून? नक्की काय आहे? म्हणजे माझं अस्तित्व काय आहे? मी कोण आहे? अशासारखे ज्यांना प्रश्न पडतात त्यांना ते तिथंच घणाघाती घाव घालतायत आणि सांगतात, अरे तुझी बाह्य ओळख चूक आहे, पाप आहे चक्क ते म्हणतात. पाप म्हणजे आपल्या सामान्य व्यवहारी शब्दानुसार अर्थ असा आहे की जे करू नये असं कृत्य, त्याला आपण पाप म्हणतो. त्या माणसाला पापी म्हणतो. म्हणजे ते म्हणतात जे करू नये ते कृत्य तू करतोयस, बाह्य देहालाच तू अटॅच झालायस, त्या ओळखीला अटॅच झालायस. त्यामुळे जी तुझी मूळ ओळख आहे, ते मूळ रूप आहे, तुझं मूळ अस्तित्व आहे, ते तुझ्या नजरेआड गेलंय. ते तुला ओळखूच येत नाहीये. प्रत्येक ठिकाणी बाह्य मी 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 मोठेपणा, आणि नुसतंच बाह्य ओळख मोठी करण्यात लागायला हरकत नाही, व्यवहारात करायला पण हवं. शिक्षण, नोकरी, कुटुंब, जग, सगळं सगळं समाज. पण म्हणून स्वतःची खरी ओळख विसरायची काय गरज आहे? ती तू विसरल्यामुळे अनंत जन्म आणि मृत्यूच्या चक्रात तू फिरलास अनंत वेळा. आणि असं फिरल्यानंतर कधीतरी तुला जाग आली, जागृती आली आणि तू म्हणतोयस की नक्की कोण आहे? त्याला ते म्हणतात तुझी बाह्य ओळख अनंत जन्म आणि मृत्यू घेतल्यामुळे इतकी घट्ट झाली की तू म्हणजे फक्त हा देह असं स्वतःला समजायला लागलायस. तर ते चक्क पाप आहे. ह्या पापीपणात तू पडतोयस. त्यामुळे तुझी मूळ ओळख फेंट झाली, धूसर झाली, नजरेआड झाली. ती आधी घट्ट कर, जी तिथे आहेच. मूळ अस्तित्व, मूळ जाणीव, शुद्ध जाणीव तिथं कायमच आहे. तू ओळख दे नाही तर नको देऊ, त्याला काही फरक पडत नाही. इतका तो सगळ्यांच्या पलीकडे असलेलं ते परब्रह्म तत्व सर्व चल आणि जड बॉडीमध्ये असतं. तुम्ही त्याला ओळख द्या नका देऊ, ते निर्गुण निराकार तत्व ते तुमच्याशी इतकं अद्वैत बनून राहतं की तुम्हाला वाटतं मीच एकटा, माझी बॉडीच खरी आहे. ते आत आहे परब्रह्म तत्व, ह्याची जाणीवच राहत नाही. बाहेरचीच अशुद्ध जाणीव, मी देह आहे, जी टेम्पररी आहे, जी लाईफलाईन संपल्यावर संपणार आहे, तीच घट्ट होते. आणि आतली जी मूळ शुद्ध जाणीव आहे त्याबद्दल आपण निद्रिस्त होतो आणि बाहेरच्या जाणीवेबद्दल जागृत राहतो. असे अनंत जन्म जातात आणि मग जाऊन कुठेतरी आपल्याला वाटतं की हे नक्की काय चाललंय, ह्याचं मला कोण उत्तर देईल? त्याला ते सरळ सरळ सांगतायत की हो, तुझी बाह्य जाणीव बलवान झाली आहे, बलदंड झाले, त्यामुळे अंतरातल्या शुद्ध जाणीवेबद्दल तू कमजोर झालायस. तुला काही त्याचं म्हणजे अस्तित्व आहे का नाही, नुसतं बोलण्यात आहे की आत्मा निघून गेला की बॉडी पडते, मृत पावते, बस इतकंच आहे तुझं त्या आत्मारामाप्रतीचं ओळख म्हणा, रेफरन्स म्हणा. म्हणून तू हे पाप करू नको. तुला जर का जाणवत आहे की तुझं मूळ अस्तित्व तुला कळलंच पाहिजे, तर पहिलं हे बाह्य अस्तित्व त्यात राहायचं आहे. पण हे पहिलं बाह्य अस्तित्व म्हणजेच मी आहे हे समजणं सोड आणि अंतरात्म्याला भजायला. ते भजायचं म्हणजे काय? तो दिसतच नाही, मग त्याला काय भजायचं का? पूजा करायची का? नैवेद्य दाखवायचा? काहीच नाही. निर्गुण निराकार तत्वाला हे काहीच नको आहे. तो स्वतःची ओळख द्यायला पण येत नाही, तर बाकीचं काय राहिलं? काय हवं आहे त्याला? काहीच नको. जर का काही ओळख दिसली, जसं सगुण साकार रूपात भगवंताचं आपल्याला रूप दिसतं, राम, कृष्ण, देवी, देवता, मग आपण त्यांचे स्टॅच्यू, फोटो बनवतो, मंदिरं बांधतो, मठ बांधतो, त्यांना सजवतो, नैवेद्य करतो, कपडा लत्ता काय काय छान छान देतो, आसनं देतो, त्यांचं मस्त संगमरवरी देऊळ बांधतो, अगदी कौतुक करतो त्या पार्थिव मूर्तीचं किंवा त्या फोटोचं, रंगीत फोटोचं, ब्लॅक अँड व्हाईट फोटोचं, जे काय. पण निर्गुण निराकार अस्तित्व जे आहे ना, त्याच परब्रह्माचं सगुण साकारात हे सगळं कोड कौतुक होऊ शकतं.
निर्गुण निराकार अस्तित्व ते दिसत पण नाही, सांगायला पण येत नाही आणि त्याला काही अपेक्षा पण नाही. ते स्वतःची आयडेंटिटी कुठेही दाखवत नाही आणि तरी ते सगळीकडे आहे. इतकं ते शुद्ध आहे पराकोटीचं, की आपल्या कल्पनेच्या बाहेर ते शुद्ध आहे. शुद्धाचं एकदम परमबिंदू असं ते परमेश्वरी अस्तित्व, निर्गुण निराकार रूप परमेश्वराचं, ते आपण आहोत. किंबहुना सर्व जग ते आहे. म्हणूनच संतांना, आत्मसाक्षात्कारी संतांना, आत्मज्ञानी सत्पुरुषांना ते सगळीकडे दिसायचं, ते परमतत्व सगळीकडे दिसायचं. म्हणूनच ते एकनाथ महाराजांनी काशीवरनं आणलेली गंगा रामेश्वराला व्हायच्याऐवजी मध्ये वाळवंटात गाढव तडफडून मरत होतं पाण्याविना, त्याला देऊन टाकली. त्यांना त्यांच्यातही दिसलाच ना परमेश्वर. लोकांनी त्यांना मूर्खात काढलं की एवढं सगळं करून, आणि त्या काळात चालत येत असत, वाहन नसे, खूप कष्ट पडत असत, रात्रंदिवस स्वतःची सगळी काळजी घेत ती गंगा आणून रामेश्वराला व्हायची. म्हणजे खूप कष्ट पडत असत, 6-6 महिने जात असत, कालावधीही मोठा असे. अशा परिस्थितीत एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला गंगा पाजली, कारण त्यांना सर्वकडे परमेश्वरी तत्व दिसत होतं. बाहेरचं पॅकेजशी त्यांना मतलब राहिलेलं नसतं, पॅकेजिंगशी. बाहेरचं पॅकिंग काही असेल, संतांना ते गाढव असेल, चिमणी, कावळा, माणूस, काही, त्यांना सर्वकडे ते परमतत्व दिसत असतं. आपल्याला बाहेरच्या पॅकिंगशी मतलब असतो, कारण आपण स्वतः बाहेरच्या पॅकिंगशी अटॅच आहोत. त्यामुळे ती अटॅचमेंट असायलाच हवी. त्यामुळे चांगली कार्य होतील आपल्याकडनं, कर्तव्य कर्म होतील, आपली प्रारब्ध कर्म पुढे न्यायला मदत पण होईल. पण म्हणून आपलं जे आत अस्तित्व आहे, निर्गुण निराकार अस्तित्व, शुद्ध अस्तित्व, त्याला विसरायला कशाला पाहिजे. आणि असं ज्यांना वाटतंय त्यांच्यासाठी ते डायरेक्ट सांगतात की होय, तू स्वतःला जे समजतोस ना, गृहीत धरलास, तेच मुळात पाप आहे. तू देह आहे हे गृहीत धरलास स्वतःला. तू अमुक तमुक आई, बाबा, भाऊ, बहीण आहे, मोठ्या पोझिशनला आहेस, सुंदर आहेस, श्रीमंत आहेस, खूप घरदारवाला आहेस, गाड्या घोडे, हे बाह्यात ठीक आहे, बाह्यात तुझं अस्तित्व आहेच, ते ठीकच आहे आणि बरोबर आहे. ते दाखवणं बाह्यात आवश्यक आहे, पण अंतरात तू एक समान तत्वानी सर्वकडे सारखं असलेलं, ते नेमलेस, फेमलेस, कलरलेस, शेपलेस आणि तरी परिपूर्ण ते अमृत तत्व तूच आहेस. ही ओळख काही तुझ्या मनात घट्ट बसत नाही. अनेक वेळा जन्म घेतले, मृत्यू पावले, त्या शुद्ध जाणीवेबरोबरच राहिलास, पण त्याची ओळख राहिलीच नाही, त्याची जाणीवच झाली नाही. जाणीव झाली ती बाहेरची अशुद्ध, आणि तीच प्रगाढ झाली, बलवान झाली. मी बाहेरची जाणीव. बाहेरचं कर ना तू, आवश्यक आहे ते कर, अंतरातली जाणीव का विसरतोस. ते पाप आहे ते म्हणतात. अंतरातली जाणीव आपल्या लक्षात राहत नाही, म्हणून तर सर्व संत आपल्याला नामस्मरण करायला सांगतात. नामस्मरणासारखा सोपा उपाय कलियुगात दिलाय सर्व संतांनी, गोंदवलेकर महाराजांनी. त्यांना माहिती आहे की आपल्याच्यानी होणार नाही. आपली बाह्य ओळख जशी बलवान होत जाते, आपण काहीतरी अचीव करतो बाह्यात, शिक्षण, नोकरी, पैसा, तसा अहंकार मोठा होत जातो, बाह्य मीपणा मोठा होत जातो. इवन आपली माणसं तुटतात जसजसा पैसा वगैरे यायला लागतो. आपण म्हणतो पण आता ते बदलले, अमुक तमुक बदलले ना, ते आता ओळख देत नाहीत. इतकी बाह्य ही होते की बाह्यातल्या बाह्यात पण लढाया होतात अशा. तर अंतरातली कोण ओळख ठेवणार आहे, इतकी अवस्था. म्हणून ते चक्क म्हणतात ते पापच आहे, तू पापच करतोयस. बाह्यात तू पुण्यकर्म करतोयस, म्हणजे आपल्या कुटुंबाला सांभाळतोयस, कर्तव्य कर्म नीट पार पडतो, हे सगळं छान आहे, कारण ते प्रारब्ध वश आहे आणि ते तुला करणं भाग आहे आणि तू छानपणे करतोयस, चांगलंच आहे.
एक एक कर्माच्या अनुसंधानाने आलेली फळं घेत घेत चांगली वाईट तू पुढे जातोयस, चांगलंच आहे. पण अंतरातली ओळख विसरला हे मात्र पाप आहे. आपल्या पापपुण्याच्या कल्पना वेगळ्या आणि संतांच्या वेगळ्या आहेत बघा. संतांना मीची ओळख, अंतरातल्या मीची ओळख विसरणं हे मोठं पाप वाटतं. आणि आपल्याला बाह्यात एकमेकांना न ओळख देणं मोठं झाल्यामुळे पैसेवाला वगैरे वगैरे गर्व आला, आपण ते पाप समजतो. ते चूकच आहे, मान्यच आहे. म्हणजे थोडक्यात बाह्य मीपणा, बाह्य अहंकार, गर्व, ॲटिट्यूड मोठा झाल्यामुळे बाह्यात सुद्धा नाती तुटतात. बाह्यात सुद्धा ते पाप समानच धरलं जातं की काय आहे, माणसं विसरला अमुक तमुक. मग संतांना काय वाटतं? संतांना वाटतं की बाह्यात ठीक आहे, ते होतच राहणार. ते गर्व आणि हे सगळे षड्रिपुण त्रिगुण काम करणारच तुझ्यावर. पण तुझे मूळ अस्तित्व, ओळख का म्हणून विसरलास तू? ती जर का सदैव तुझ्या स्मरणात राहिली तर हे बाह्यातली पापही कमी होतील. तुझ्या लक्षात येईल की हे दुनिया तात्पुरती आहे, ही दुनिया अखंड आहे, ही 4 युग चालू आहेत, पण माझं अस्तित्व तात्पुरतं आहे, एका लाईफ लाईन पुरतं. मी माझी कर्तव्य कर्म नीट करीन आणि ती त्याच्यात मी पूर्ण बुडून जाणार नाही. ती कडेकडेनी चालतील. मुख्य प्रवाहात मी कोणाबरोबर चालतोय? माझ्या शुद्ध अस्तित्वाबरोबर. माझं शुद्ध अस्तित्व मुख्य प्रवाहात माझ्याबरोबर आहे. हा एहसास, ही अनुभूती यायला लागेल जेव्हा निसर्गदत्त महाराजांसारख्या संतांना फॉलो करून, त्यावर विचार करून, त्यावर आचरण करून, ते जे सांगतात त्याचं इम्प्लिमेंटेशन, ॲप्लिकेशन आयुष्यात केलं तर ते नक्की कसलं पाप म्हणतायत की स्वतःची ओळख विसरलाय, हे पाप कसं काय हे कळेल. आपणही त्यांना फॉलो करत असतो. हळूहळू थोडं थोडं आपल्या लक्षात यायला लागतं. आपण त्याच्यावर आचरण करायचा प्रयत्न करतो. ते किती कठीण आहे आपल्याला कळतं, कारण बाह्य ओळख इतकी मजबूत झाली आहे की तिची पकड ढिली करणं खूप कठीण जातं. पण आपण प्रयत्न करतोय, प्रयत्न करूया आणि आपल्या अंतरातली ओळख विसरण्याचं पाप आपल्या हातून न व्हावं. निसर्गदत्त महाराजांच्या सहाय्याने आपली अंतरातली ओळख बलवान व्हावी. म्हणजे आपल्याला ह्या जन्म मृत्यूचं रहस्य जे हवं आहे जाणायला, किंवा काय आहे त्याचं ज्ञान, आत्मज्ञान जे निसर्गदत्त महाराज देतात, ते थोडंसं का होईना, सुईच्या टोकावर राहील एवढं का होईना कळायला लागेल, समजायला लागेल आणि ते आपल्या आचरणात येईल. येऊ दे, तथास्तु.